नमस्कार मित्रांनो, आज आहे तारीख 24 जानेवारी आणि आज वार आहे शनिवार आणि आता आम्ही शेगावला निघालेलो आहोत. आता माझ्यासोबत गिराम सर पण आहेत आणि टोले पाटील अहमदपूरहून येत आहेत आणि आमचे एक सर आहेत ते नांदेडमधून जॉईन होणार आहेत. आता आम्ही लोह्यापर्यंत जाणार आहोत. लोह्यामध्ये सर्वजण येणार आहेत. चला तर मित्रांनो, तुम्ही व्लॉग कंटिन्यू करा. मित्रांनो, आता वाजलेले आहेत 6:20 आणि आम्ही आता लोह्यामध्ये पोहोचलेलो आहोत. आता 4-5 मिनिटात आम्ही बस स्टँडवर पोहोचतोच. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. मित्रांनो, आता आमचे टोले पाटील सुद्धा आम्हाला जॉईन झालेले आहेत. टोले पाटील जॉईन झाले लोह्यामधून. आता किती वेळ लागला टोले पाटील इथे थांबला तुम्ही? बस 4 वाजल्यापासून 4 वाजल्यापासून आमचं भेट करत होते टोले पाटील. आता आमची भेट झालेली आहे आणि आता आम्ही शिवाजी चौकात जाणार आहोत. इथून सर वाट बघत आहेत. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. मित्रांनो, काय बोललो जो पहिला फोन लावला तो काय म्हणे, मी अहमदपूर निघालतो तो काय म्हणे तुम्ही. आम्ही निघालो. आम्हाला बस लागली नाही हो. आम्हाला बस लागली नाही. कुणाची गाड्या कसल्या खंजरीची गाडी. वेळ हो, लागला. इतका वेळ ना. घेऊ गाडी थांब यायची. हा. काय करणार आम्ही त्याला. नसतं. मित्रांनो, आता वाजलेले आहेत 7:30 आणि आता आम्ही सत्य गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे. नांदेडच्या एक 5 किलोमीटर पुढं गणपती आहे, सत्य गणपती म्हणून. आणि आता इथलं दर्शन झालेलं आहे. बोला. मित्रांनो, आम्ही आता सत्य गणपतीचं दर्शन केलेलं आहे आणि आता आम्ही जाणार आहोत शेगावला. मित्रांनो, आता वाजलेले आहेत 11:30 आणि आता आम्ही अकोल्यापर्यंत आलेलो आहोत. इथं जेवणासाठी थांबलेलो आहोत हॉटेलवर. अमरदीप हॉटेल आहे, खूप छान आहे. आता बघू कसं आहे, टेस्ट कशी आहे हॉटेलची. टोले पाटील कसं वाटतं? एकदम बढिया वाटतं, फ्रेश वाटतंय. तुम्हाला सर? टोले पाटलाला फ्रेश वाटत आहे. झोप येत आहे त्यांना. तर जेवण करणार आहेत मस्त आणि आणखी आम्ही प्रवास करणार आहोत. चला तर मित्रांनो, तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. सर्व करू ना. मित्रांनो, आमचा प्लॅन चेंज झालेला आहे. आम्ही आता डायरेक्ट ओंकारेश्वरला निघालेलो आहोत आणि आता वाजलेले आहेत रात्रीचे 2. आता आम्ही चहा घेण्यासाठी इथं थांबलेलो आहोत आणि इथून ओंकारेश्वर 250 किलोमीटर आहे. चला तर मित्रांनो, तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. कसा आहे चहा? चांगला नाही आहे नंबर 1 चहा घ्यायचा होतो. झोप जाणार होती पण चहा चांगला नाही आहे. मित्रांनो, मागच्या क्लिपमध्ये तुम्ही पाहिल्याप्रमाणे आम्ही जेवायला उतरलेलो होतो. तुम्हाला मी सांगायचं विसरलो जेवण कसं होतं. जेवण खूप मस्त होतं. आता विचारूयात मित्रांना पण, कसं होतं जेवण? जेवण खूप छान होतं. नंबर 1 जेवण झालं मित्रांनो. आता चहा घ्यायचा होता. इथं चहा घ्यावं म्हणलं छान असेल पण चहाची क्वालिटी चांगली नव्हती. मित्रांनो, आज तारीख आहे 25 जानेवारी आणि आता वाजलेले आहेत 10 आणि आता आम्ही ओंकारेश्वरमध्ये पोहोचलेलो आहोत. तुम्हाला दाखवतो. मी फ्रेश पण झालेलो आहे. आता आम्ही फ्रेश पण झालेलो आहोत. तुम्हाला दाखवतो रूम. ही आमची रूम आहे. इथे टॉयलेट आहे. मित्रांनो, आता आम्ही मंदिराच्या पार्किंगमध्ये आलेलो आहोत आणि गाडी इथं पार्क केलेली आहे आणि आता आम्ही मंदिराच्या दिशेने जात आहोत. आता आम्ही चाललो आहोत दर्शनाला. ठेवतो का तुला? नाही काय टोले पाटील, काहीतरी बोला. बोला. मला गडबडीत आणलंय म्हणावं. माझी मनस्थिती जागा नाही. देवाच्या ठिकाणी तसं काही म्हणायचं नसते.
मित्रांनो आता आम्ही मंदिराच्या रांगेमध्ये लागलेलो आहोत. व्ह्यू बघा मित्रांनो. मित्रांनो आता वाजलेले आहेत 4 आणि आता आमचं दर्शन झालेलं आहे ओंकारेश्वराचं. आम्ही 12 वाजता रांगेला लागलो होतो मित्रांनो आणि आता वाजलेले आहेत 4 म्हणजे 4 तास लागलेले आहेत मित्रांनो दर्शन घ्यायला. कसं झालं दर्शन? दर्शन छान झालं. थोडा वेळ लागला, गाडी होती खूप, आज गर्दा पण खूप होता, पण दर्शन छान झालं. झुला पूल आहे. झुला पूल सस्पेन्शन ब्रिज त्याला झुला पूल. मित्रांनो हा झुला पूल आहे, सस्पेन्शन ब्रिज. मित्रांनो आता वाजलेले आहेत 5:30 आणि आता आम्ही पार्किंग एरियामध्ये आलेलो आहोत. आज नर्मदा जयंती असल्यामुळं मंदिरामध्ये खूप गर्दा होता. आज नर्मदा नदीचं उगम झालेला आहे मित्रांनो, त्यामुळं आज गर्दा होता मंदिरामध्ये ओंकारेश्वराचा. चला तर मित्रांनो तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. मित्रांनो आता वाजलेले आहेत 7:45 आणि आता आम्ही साठी निघालेलो आहोत. इंदोरच्या थोडा अलीकडंच आम्ही जेवण्यासाठी थांबलेलो होतो इथं आता हॉटेलवर. प्रवास कसा झाला? प्रवास चांगला झाला. ड्रायव्हरची चांगला झाला. जेवण करण्यासाठी थांबला आहोत मित्रांनो. आता इंदोर मार्गे आम्ही उज्जैनला जाणार आहोत. इथून आता हॉटेलपासून इंदोर 35 किलोमीटर आहे. आणखी 2-3 तास लागतील आम्हाला. ऑर्डर काय करणार पाटील? काही सांगा ते भैया. मित्रांनो आज आहे 26 जानेवारी म्हणजेच की रिपब्लिक डे. तुम्हा सर्वांना रिपब्लिक डेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आता वाजलेले आहेत 9:15 आणि आता आम्ही रूम चेकआउट केलेला आहे. हो सर, गाडी तुला नाश्ता भारी तिथे नाश्ता भारी. मित्रांनो चला मित्रांनो आम्ही निघालो आहोत. आंघोळ झालेली आहे. थोडं मोठ्या ना मित्रांनो आम्ही बोला इकडून बोला. मित्रांनो आम्ही निघालेलो आहोत. आंघोळ झालेली आहे. आम्ही दर्शनासाठी निघालो आहोत. नाही व्हिडिओ निकाल काय नाही. मित्रांनो आम्ही निघालेलो आहोत. आंघोळ झालेली आहे. सगळं काय झाले, रूम आम्ही सोडली. आता आम्ही निघालो आहोत दर्शनासाठी. चला जाऊया दर्शनाला. ब्लॉग कंटिन्यू करा. तुम्ही बोला काय मला काय बोलायचं नाही. चला नाश्ता भारी भेटते. चला ना. चला बॅक ठेवा.
मित्रांनो उज्जैनमध्ये खूप क्राऊड आहे, त्यामुळे आम्हाला इथं रूमच मिळत नव्हती रात्री, आणि रात्री खूप परिश्रम केल्यानंतर इथं आम्हाला रूम भेटली होती. इथं चला गाडीत घेऊन जाऊ, चला चला. आणि रूम केली होती मित्रांनो आम्ही इथे, आणि आता आम्ही नाश्ता करण्यासाठी निघालेलो आहोत. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा मित्रांनो. मित्रांनो आता वाजलेले आहेत 11:30 आणि आता आम्ही मंदिरामध्ये आलेलो आहोत. आता मोबाईल लॉकरच्या रांगेत थांबायचं आहे, आणि बघूयात आता किती वेळ लागते आम्हाला दर्शन करायला. चला मित्रांनो तुम्ही लॉक कंटिन्यू करा. जय महाकाल. आता आम्ही मित्रांनो दर्शनाच्या रांगेत लागत आहोत. आता आम्हाला पास भेटलेला आहे, आणि आम्ही आता पास काढलेला आहे. पास किती रुपयाला एक? 250 रुपयाला आहे. 250 रुपयाला एक पास होता. पासच्या रांगेत लागलो होतो, अर्धा तास लागला आहे मित्रांनो. आणि आता आम्ही मेन रांगेत लागणार आहोत. आता वाजलेले आहेत 12 मित्रांनो. स्कॅमच झालं की. मित्रांनो आमचं 12:30 वाजता दर्शन झालं. आता वाजलेले आहेत 1, आणि आता आम्ही काल भैरवनाथकडे जात आहोत दर्शनासाठी. खूप मस्त दर्शन झालं आमचं, आणि आता आम्ही जात आहोत. मित्रांनो आता आम्ही काल भैरव मंदिरामध्ये आलेलो आहोत. मंदिराचा परिसर तुम्हाला दाखवतो. हे आहे मंदिर, आणि मंदिराच्या बाजूला अशी नदी आहे. मित्रांनो दर्शनाच्या रांगेत लागलोच की पाऊस सुरू झाला, आणि पावसात आम्ही भिजलेलो आहोत सगळेजण. आणि आता आमचं दर्शन झालेलं आहे. मित्रांनो मी आता आलेलो आहे शेगावमध्ये, आणि गजानन महाराजाचं मी दर्शन घेतलेलं आहे. खूप चांगलं मंदिर आहे मित्रांनो, तुम्हाला दाखवतो. इकडे मित्रांनो ही आमची रूम आहे. आणि रूमच्या बाहेरील हे परिसर आहे.